आता मी रत्नागिरीकडे चाललो आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याला इथे आपला पन्हाळा किल्ला दिसतो वरती. सह्याद्री आणि चहा याचा आस्वाद मी सध्या घेत आहे. हा डोंगराला प्रदक्षिणा घालायचा पण एक पद्धत आहे. जर तुम्ही प्रदक्षिणा घालणार असाल तर मंदिराच्या पलीकडचे पण आता गणपतीपुळ्याला आलो आहे आणि समुद्रामध्ये पोहायला गेलो नाही असं कधी होऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता मी चाललो आहे रत्नागिरीला आणि आजचा जो ट्रिप आहे खूपही ॲडव्हेंचर होणार आहे. कारण कोल्हापूर टू रत्नागिरी रोड ट्रिप, तर घाट सेक्शन पण आपल्याला बघायला मिळणार आहेत. मित्रांनो, आता मी रत्नागिरीकडे चाललो आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याला इथे आपला पन्हाळा किल्ला दिसतो वरती. हा समोर जो दिसतोय तो पन्हाळा किल्ल्याचा आहे. वरचा बुरुज आणि भगवा ध्वज आपल्याला दिसत आहे सध्या इथे. आता मी आलो ह्या घाटामध्ये. गाडी खूप गरम झाली. गाडी गरम झाल्यामुळे थांबलो ते 10 मिनटाचा ब्रेक घेऊन परत आपल्या पुढील प्रवासाला चालू करणार आहे. कोल्हापूरपासून 1-1.5 तास झालं कंटिन्यू चाललो आहे. गाडी पण खूप गरम झाली आहे, मग त्यामुळे थांबलो. रत्नागिरीकडे जाताना एक घाट लागला इथं. मागील साईडचं दृश्य दाखवतो तुम्हाला. आणि त्याचबरोबर गरमागरम चहा. गाडी तिकडे लावलो आहे. तिथं खूप साऱ्या गाड्या आहेत आणि दरड कोसळू नये म्हणून किंवा हे जाळे वगैरे लावलेत. धुकं आहे सगळीकडे, काय दिसत नाही ॲक्च्युली. सह्याद्री आणि चहा याचा आस्वाद मी सध्या घेत आहे. मित्रांनो, जर घाटामधून तुम्ही प्रवास करत असाल ना, तर खालून येणाऱ्या जड वाहनांना आधी रस्ता द्या. कारण कधी ते निष्ठून आपल्यावर येतील काय सांगता येणार नाही. त्यामुळे थोडंसं सुरक्षित अंतर ठेवून त्या गाड्यांना पास देऊन मगच पुढं जात जावं. मित्रांनो, मी आता सध्या आहे रत्नागिरीमध्ये. सिटीमध्ये येण्याचं कारण म्हणजे बायपासनं पण गेलो असतो, पण आपलं आरेवारे बीच मार्गे जायचं आहे. तिथून आरेवारे बीच आहे 10 किलोमीटर आणि तिथून गणपतीपुळे तिथं काय 11 किलोमीटर आहे. टोटल मला इथून गणपतीपुळे 21 किलोमीटर आहे. तर आपण आज जाणार आरेवारे मार्गे. तर चला ठीक आहे, जाऊया आपण.
आता सध्या आहे आरेवारी बीचकडे आलो आहे. पाठीमागे पाहू शकता इथे दुकान वगैरे आहेत. गाडी इथं पार्क केलं आहे आणि थोडंसं आरेवारी बीचवर फेरफटका मारून येतो. खूप दिवस झाले इकडे आलो नाही. पण सध्या आहे आरे या बीचवर. हा आरे आहे. पलीकडच्या साईडला आहे तो वारे. आरे असे दोन वेगवेगळे बीच आहेत. सो आता आरे बीच पाहिलो आम्ही. जाऊ आता वारे बीचकडे. पार्किंगमध्ये गाडी पार्क केलो आहे. सामान वगैरे पण इथंच ठेवलं आहे. फक्त तेवढं कोण नेऊ नये म्हणजे झालं. जातो, जाऊन देवदर्शन येऊन परत येऊन बॅग घेऊन मग बीचवर जातो. आधी देवदर्शन घेऊन येतो, मग नंतर बीचवर जातो. आज गर्दी कमी वाटत आहे, पण इथं लाईनला मात्र नाहीच आहे. काहीच गर्दी नाही. आतमध्ये आहे का नाही माहीत नाही. चला बघू. सपरिवार के बालाय नमः शाकिनी नमः नाकिनी नमः हरिद्राम नमः सकलो सौभाग्य समर्पयामि सपरिवार के बालाय नमः सा कालोद्भवन पुष्पाणि समर्पयामि सपरिवार के बालाय नमः स्थापन धूपम समर्पयामि स्थापन दीपम समर्पयामि नैवेद्यार्थे. मित्रांनो, दर्शन वगैरे झालेलं आहे आणि बाहेर आलो इथं. आपण पाहू शकता की इकडं मंदिर आहे आणि ह्या डोंगराला प्रदक्षिणा घालायचं पण एक पद्धत आहे. जर तुम्ही प्रदक्षिणा घालणार असाल तर मंदिराच्या पलीकडच्या साईडला जाऊन पूर्णपणे फिरून येऊन ह्या ठिकाणी आपल्याला वापस इथे जायचं आहे. आणि तर साईडला बीच वगैरे आहे, काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे, वॉटर ॲक्टिव्हिटी, काही वॉटर ॲक्टिव्हिटी वगैरे आहे. इकडे समुद्र आहे. इकडे आपण आता गणपतीपुळ्याला आलो आहे आणि समुद्रामध्ये पोहायला गेलो नाही, असं कधी होऊ शकतं. देवदर्शन झालं आहे आता आमचं, तर आम्ही थेट जाणार आहे आता समुद्रामध्ये. चल, तिथं आम्ही वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी आलो होतो. मग विचारलो आम्ही तर बनाना राईड म्हणून सांगितलं. 200 रुपये पर पर्सन. आतमध्ये जाऊन थोडंसं हिलिंग करूयात. चला.
तुमच्यासोबत इथं अजून काही लोक आहेत. मी एकटाच आहे पण बाकीचे काही लोक आहेत. राईड स्टार्ट होत आहे. टर्न घ्यायचं आपल्याला इथं. नाही नाही पलटी न्यायची आहे. त्याने विचारलं पलटी करायचं का म्हणून, पण आम्ही सांगतो नको. पलटी करलो तर आम्ही पाण्यात आणि मोबाईल पाण्यात. नाही सर फिर चढ़ना नहीं आएगा ना. ते राईड संपूर्ण मी आता समुद्रामध्ये पोहायला नाहीतर बुडायला चाललो आहे. बुडायला म्हणजे पोहायला. अरे बापरे. ते जॅकेट काढून जातो. ओ शिट. आता लाईफ जॅकेट काढल्यामुळे थोडंसं मजा येईल. अरे बापरे काय भयानक लाट आहे याला होती राव. ओ गॉड. मित्रांनो गणपतीपुळ्याला आलाय आणि समुद्रात पोहलं नाही असं होऊ शकतंय का? तसं बघितलं तर आज समुद्र थोडं शांत आहे, त्यामुळे लाटा पण खूप कमी आहेत. मग तिथं थोडीशी रिस्क कमी वाटते, कारण पब्लिक जास्त आहे. काय तर धोका वगैरे वाटला तर लगेच मदत वगैरे करू शकते. त्यामुळे मी सजेशन करेन की गणपतीपुळ्याला आला तर नक्की एकदा समुद्रामध्ये पोहण्याचा आस्वाद घ्या. चला मित्रांनो, आता गणपतीपुळे सोडायची वेळ झाली आहे. नेक्स्ट डेस्टिनेशन काय असेल एवढं काय माहीत नाही नक्की, पण पुढं जर जायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर ते बोलत आहेत रस्त्याचं काम चालू होणार आहे, गाडी लवकर बाहेर काढा. तर ठीक आहे, भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट करून कळवा. तोपर्यंत बाय बाय.